जय महाराष्ट्र मंडळी. सध्या वारे वाहत आहेत ते म्हणजे विधानसभा निवडणुकांचे. आताच नुकतीच आचारसंहिता ही जाहीर झालेली आहे आणि बीजेपीची पहिली यादी जाहीर झालेली आहे. तसंच आता आपण आज पाहणार आहोत इंदापूर या विधानसभा मतदारसंघाबद्दल. सर्वच विधानसभा मतदारसंघामध्ये काही ना काही उलथापालथ होताना दिसत आहे. असाच एक विधानसभा सध्या चर्चेत आहे, तो म्हणजे पुणे जिल्ह्यातील इंदापूर. इंदापूर हा विधानसभा मतदारसंघ चर्चेत येण्याचे कारण आहे ते म्हणजे हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर अजित पवार यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत इंदापूरचे विद्यमान आमदार भरणे यांनी देखील दादांना साथ दिली. इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अशी लढत पाहायला भेटणार का? हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर मतदार नव्याने जिंकून देणार का? इंदापूर विधानसभा मतदारसंघातील मतदार नक्की कोणाच्या पारड्यात मते टाकणार? चला तर पाहूया इंदापूर या विधानसभा मतदारसंघाचा सविस्तर आढावा. नमस्कार मंडळी, मी पी.के. भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. इंदापूर विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक 200 आहे. इंदापूर हा विधानसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघात मोडतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दत्तात्रय विठोबा भरणे हे इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. 1952 सालापासून शंकरराव बाजीराव पाटील यांनी इंदापूर तालुक्याचे नेतृत्व केले. 1980च्या निवडणुकीत राजेंद्र कुमार बाबूराव घोलप हे तालुक्याचे आमदार झाले. तर 1985 ते 1995 या दशकात गणपतराव सीताराम पाटील यांच्या हाती जनतेने इंदापूर तालुक्याची सूत्रे सोपवली. यानंतर 1995 पासून हर्षवर्धन पाटील नावाचं पर्व इंदापूर तालुक्यात सुरू झालं. 1995 ला हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्याची पहिली निवडणूक अपक्ष लढवली. त्यावेळी हर्षवर्धन पाटील यांचे चिन्ह हे भिंतीवरील घड्याळ होतं. त्यानंतर 1999 आणि 2004 ला हर्षवर्धन पाटील यांनी विमानाच्या चिन्हावर अपक्ष म्हणून इंदापूर विधानसभेची निवडणूक लढवली. विजयी होत थेट विधिमंडळात पोहोचले. 2009 ला हर्षवर्धन पाटील हे काँग्रेस पक्षातून निवडून आले होते. 2014 लाही हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसमधूनच निवडणूक लढवली. मात्र यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला. तेव्हापासून इंदापूर तालुक्याची धुरा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. इंदापूर विधानसभेची 2019ची निवडणूक ही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी झाली होती. 2014च्या पराभवानंतर 2019 ला महाविकास आघाडीत जागा वाटपात इंदापूरची जागा ही आमदार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेली होती. त्यामुळे नाराज झालेले हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपचं कमळ हाती घेतलं. हर्षवर्धन पाटील हे भाजपच्या कमळ्या चिन्हावर महायुतीमधून निवडणूक लढली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांना 1,14,960 मते मिळाली, तर हर्षवर्धन पाटील यांना 1,11,850 मते मिळाली. चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचा 3,110 मतांनी पराभव झाला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दत्तात्रय भरणे यांनी ही निवडणूक जिंकली. राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर दत्तात्रय भरणे यांनी अजितदादा पवार यांना साथ दिली. त्यामुळे झाले असे, हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे हे दोघेही महायुतीमध्ये होते. त्यामुळे आता महायुतीमध्ये मोठा पेच निर्माण झाला होता. तर जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि सोनई उद्योगांचे संचालक प्रवीण माने हे अजित पवार गटातून शरद पवार गटात प्रवेश करून तुतारी फुंकणार होते. तसं पाहायला गेलं तर इंदापूर तालुक्यामध्ये राजकारणात स्पर्धा ही नेहमी हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तात्रय भरणे यांच्यात पाहायला मिळाली होती. त्यामुळे येथे तिसरा नवीन चेहरा कधी पाहायला मिळाला नाही. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली. त्यामुळे हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे हे एकाच छताखाली आले होते. त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये या दोघांनाही महायुतीच्या सोबत काम करावे लागले. शरद पवार यांनी इंदापूरमध्ये लोकसभा निवडणुकीचा काम पाहण्यासाठी नवीन चेहरा प्रवीण माने यांच्याशी भेट घेतली. त्यामुळे प्रवीण माने हे नाव चर्चेत आलं. प्रवीण माने यांनी जिल्हा परिषद उद्योग संस्था असं मोठं नेटवर्क उभारून तालुक्याच्या राजकारणात जम बसवला होता. लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवारांनी त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी सुप्रियाताई सुळे यांचं काम देखील चालू केलं. हे ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांना समजले त्यावेळेस त्यांनी देखील प्रवीण माने यांची भेट घेतली. त्यामुळे प्रवीण माने यांनी पुन्हा एकदा महायुतीच्या सुनेत्रा पवार यांचा प्रचार करण्यासाठी ते सरसावले. परंतु इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वांनी मदत करूनही सुनेत्रा पवार यांना पाहिजे तेवढे लीड भेटलं नाही आणि बाजी मारली ती सुप्रिया सुळे यांनी. त्यामुळे इंदापूर विधानसभा निवडणुकीसाठी सर्वजण स्वप्न पाहू लागले ते म्हणजे आता लढायचे तर महाविकास आघाडीकडून. तसाही महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडे इंदापूर या जागेसाठी चांगला चेहरा नव्हता. त्यामुळे शरद पवार हे देखील चांगल्या चेहऱ्याच्या शोधामध्ये होते. महाविकास आघाडीत ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षातही इच्छुकांची गर्दी आहे. सोनई उद्योग समूहाचे संचालक आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी शरद पवारांकडे उमेदवारी मागितलेली आहे. तर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक
आणि इंदापूर बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे हेही इंदापूर विधानसभेतून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. तसेच महायुतीच्या घडामोडीवर शरद पवारांचे बारीक लक्ष आहे. त्यानुसार पवार निर्णय घेतील असं सांगितलं जातं. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतून इंदापूर विधानसभेतून महायुतीचा उमेदवार पिछडीवर होता. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांना मोठी आघाडी या मतदारसंघातून मिळाली होती. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाची उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. तर महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे आणि भारतीय जनता पार्टीचे नेते हर्षवर्धन पाटील हेही इच्छुक होते. परंतु महायुतीमधून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना सुटणार असे फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटील यांना सांगितले होते. परंतु हर्षवर्धन पाटील हे देखील इच्छुक असल्यामुळे फडणवीस यांनी आपण तुमच्यासाठी काहीतरी करू असं देखील सांगितलं होतं. परंतु पुन्हा एकदा थांबणे हे हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांना मान्य नव्हते. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केला. हर्षवर्धन पाटील यांचा प्रवेश होण्याअगोदरच महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून आप्पासाहेब जगदाळे यांचे नाव जवळपास झाले होते. परंतु माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यामध्ये प्रवेश केला. त्यामुळे इंदापूर येथे तिकीट कोणाला भेटणार हे जाहीर केलं नाही. कारण प्रवीण माने यांचा जनसंपर्क तसेच संघटनात्मक यंत्रणा या बाबतीत प्रवीण माने हे वरचढ ठरतात. परंतु हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता इंदापूर येथे महाविकास आघाडी करून हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी भेटेल. तर माहितीकडून ही जागा शक्यतो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना सुटेल. त्यामुळे येथून दत्ता भरणे पुन्हा एकदा आमदारकीसाठी उभे राहतील. त्यामुळे इंदापूर येथे येणारी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशी लढत आपल्याला पाहायला भेटेल. म्हणजेच घड्याळ विरुद्ध तुतारी अशी लढत इथे होईल. तर हर्षवर्धन पाटील 2019 मध्ये भाजपकडून लढले होते. त्यावेळी त्यांचा फक्त 3 ते 4 हजारांनी पराभव झाला होता. त्यामुळे आता यावेळी पुन्हा एकदा दत्ता भरणे यांना जिंकण्याची संधी भेटणार की हर्षवर्धन पाटील वचपा काढणार हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे आता सत्ता नक्की कोणाला भेटणार हे पाहणं महत्वाचं आहे. तर मंडळी, असा आहे इंदापूर तालुक्यातील राजकीय घडामोडींचा लेखाजोखा. तर मंडळी, इंदापूर तालुक्यामध्ये कोण आमदार व्हावा असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट करून कळवा. आणि अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.